नमस्कार, मी पंजाब डक. 13 तारखेपासून ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं मुसळधार पडणार आहे. सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, जत, त्याच्यानंतर सातारा, पुणे, अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, जरा मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणेकडे पडणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, पुण्याकडे पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे, कोल्हापूरला जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, नंतर राज्यामध्ये जे धरण आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले, मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे. परत पाणी सोडावं लागणार आहे. म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे. म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. संपूर्ण कोकणपट्टी 13 ते 18च्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यामुळे काय होईल, पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटेल, ते पाणी तिकडं सांगली साताराकडे येईल. म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. म्हणून आता सतर्क म्हणून 13 ते 18चा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 12च्या नंतर परत काय होणार आहे की 12 नंतर परत सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्याच्या मध्ये हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साईडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे 12च्या नंतर आणखी, आणि मात्र 13ला मात्र ते पावसाचा आणखीन जोर वाढणार आहे. 13च्या नंतर पाऊस काय होणार, परत पुढे सरकणार आहे. मग तो पाऊस काय होणार आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये 13 ते 18च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 13 ते 18च्या दरम्यान अतिमुसळधार पडणार पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पडणार आहे. म्हणून हा अंदाज लातूरकरांनी लक्षात द्यायचा. नांदेडकरांनी लगेच लक्षात घ्यायचा.